नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहात अंडेजनित ॲमिनो ॲसिड. अंडेजनित ॲमिनो ॲसिड तयार करताना प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे अंडे घेणार आहोत ते अंडे चांगले आहेत किंवा नाही याची आपण तपासणी करून घेतली पाहिजे. प्रथम अंडे घेऊन पाण्यामध्ये टाका. जे अंडे पाण्यावर तरंगतात ते अंडे खराब असल्याचं लक्षात येतं, ते बाजूला काढून ठेवावे. जे चांगले अंडे आहेत, जे पाण्यामध्ये पूर्णतः डुबतात, ते चांगले अंडे घेऊन त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावं. त्यानंतर एक काचेची बरणी घ्यावी. काचेच्या बरणीमध्ये 7 किंवा बरणीची क्षमता मोठी असेल तर 9 अंडे घ्या. त्यामध्ये आपल्याला कागदी लिंबू म्हणजेच जे लिंबू आपण खातो त्या लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यासाठी साधारणतः 2 ते 3 किलो लिंबाचा आपण रस काढून घ्यावा आणि तो गाळून घ्यावा. कोणत्याही प्रकारची बी त्यामध्ये नसली पाहिजेत. ज्या बरणीमध्ये आपण अंडे ठेवलेले आहेत त्या बरणीमध्ये आपण हा लिंबाचा रस टाकायचा आहे, जेणेकरून पूर्णतः ते अंडे त्या रसामध्ये डुबून जातील. साधारणतः अर्धा इंच रस अंड्याच्या वर राहील, अशा प्रकारे त्यामध्ये रस ओतावा. त्यानंतर बरणीचे झाकण बंद करावे. बरणीचे झाकण रोज उघडून ठेवावे, कारण त्यामध्ये गॅस तयार होतो. गॅस अतिरिक्त तयार झाल्यास बरणी फुटून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. असं केल्यानंतर 15 दिवसाने त्यामध्ये 250 ग्राम गूळ मिसळून बरणी 21 दिवसापर्यंत ठेवावी व 21 दिवसानंतर अंडेजनित ॲमिनो ॲसिड आपले वापरासाठी तयार होते.